RSS मुळात भ्रष्टता आहे. RSSचा विचार मुळात भ्रष्टता आहे. म्हणून ते सांगितलं स्वातंत्र्य साजरे करत नाहीत, दसऱ्याला शस्त्रपूजन करतात की नाही. आपण साधा अडकीता जवळ बांधला, आपल्याकडं ब्लेड, आमच्या पारद्याकडे ब्लेड सापडलं तरी सुद्धा त्याला पोलीस त्याला अटक करतात आणि हे काट्या हातामध्ये घेऊन दसऱ्याला मार्च करतात की नाही. ती मिलिटरी आहे की नाही, ती पॅरा मिलिटरी आहे. RSSची काट्या हातामध्ये घेते, बँड लावून लेफ्ट राईट करत जातात. कसं काय हे, असं कसं काय? त्यांना काट्या घ्यायची परवानगी आहे, शस्त्राची करायची पूजा करायची परवानगी आहे आणि आम्हाला शस्त्र बाळगायची परवानगी नाही. मित्र हो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपल्याला जरा डोळे मिटा. 50 वर्षापूर्वीची डोळ्यापुढे परिस्थिती आणा. आपण ढोरं पाडायला काय वापरत होतो, ती हत्यारं आहेत ती बाहेर काढा. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि आपले सर्व महापुरुष, मारुतराव नारायण स्मृती प्रतिष्ठान वर्धा यांनी मारुतरावांच्या नावानं जे आत्ता पुरस्कार दिले, हे सगळे पुरस्कार विजेते हे डॉक्टर आहेत. जे आपल्या समाजाचा स्तर किती वर गेला आहे ते बघा. सगळेच्या सगळे. आमच्या काळात काही डॉक्टर वगैरे लिहित नव्हते, आमच्याकडं कोण पण लिहायचं. आता डॉक्टर लोक लिहित आहेत. तर सगळ्या लेखकांचं, लेखिका या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय कठीण काळामध्ये तुम्ही आपलं लेखन कार्य चालू ठेवलं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विलासराव देशमुख, प्रमुख पाहुणे प्रदीप दाते सर, प्रमोद आणि हेमलता नारायणे, उपस्थित सर्व आपण बंधू आणि भगिनी. मला तर 9 वाजलेत आणि आता मी भाषणाला उभा राहिलो आहे. आणि विषय एवढा मोठा दिलेला आहे, आजचे सामाजिक जीवन आणि साहित्य व्यवहार. या दोन्हीवरती प्रमोद सर बोलायचं असलं तर कमीत कमी दोन्ही विषयावर 1-1 तास तरी बोलायला लागेल, तेव्हा त्याला न्याय दिल्यासारखं फील. आता असं होणार आहे की लिफ्ट आहेत, मोठ्या मोठ्या ओढ्या घेत आपलं चाललं आहे असं होणार. तेव्हा थोडा रसभंग झाला तर सगळ्यांनी मला क्षमा करा. काय आजचं समाज जीवन आहे. आपण सगळे स्वतःला चिमटा काढून विचारा की आपण जिवंत आहे का मेलोय. आणि जर वेदना झाल्या तर समजायचं की आपण जिवंत आहे, आणि वेदना नाही झाल्या तर समजायचं आपण गेलेलो आहे. माणूस 2 वेळा जातो, एकदा मनानं जातो, नंतर देहानं जातो. आता प्रत्येकानं स्वतःला विचारा की आपण मनानं जिवंत आहोत का गेलो आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की जो समाज शिकेल तो समाज वाघिणीचं दूध पिल, आणि एकदा का तो वाघिणीचं दूध पिला की तो गुरगुरल्याशिवाय थांबणार नाही.
हे बाबासाहेब म्हणाले हो, पण आता वाघिणीचं दूध नाही, आता शेळीचं दूध आहे सगळीकडे. वाघिणी नाही तेच आहे ना, सगळ्या शेळ्याच आहे. वाघिणी कुठे आहे? त्याच्यामुळं गुरगुरणं बंद झालंय. मग साहित्यात असो का साहित्य बाहेरच्या क्षेत्रात असो, गुरगुरणं बंद झाले. तुझ्या म्हणून ते म्हणाले ना आता कोल्हापूरच्या भाषेमध्ये, त्या भाषेला एक तडका आहे, एक फटका आहे. सातारी माणूस 2च मिनटात आपण ओळखतो. विदर्भाची गोष्ट वेगळी आहे. विदर्भ आपल्यासारखा डोंगरातला आणि मारामाऱ्यातला नाही. म्हणजे आमच्याकडे असं आहे की सख्खे भाऊ असले तर संध्याकाळी जिवंत एकमेकाला ठेवतीलच याची गॅरंटी नाही. हे खरं की नाही? यानं तिकडं बांध रेटलाय, त्यानं इकडं बांध रेटलाय म्हटलं की दोघंजण संध्याकाळी काठ्या घेऊनच तयार असतात. आता प्रादेशिकता आहे, भाषेचं त्या त्या ठिकाणचा लहेजा आहे, हे सगळं आहे. पण माणूस म्हणून आपली अवस्था काय आहे? ईस्ट इंडिया कंपनी की जिच्या विरुद्ध गांधींनी फार मोठा उठाव केला, स्वातंत्र्य सैनिकांनी उठाव केला, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्यासाठी अपार कष्ट घेतले, माणसांनी बलिदान दिलं, ते स्वातंत्र्य मिळालं. मग आता आपण असं विचारूया का ते स्वातंत्र्य कुठं आहे? आज कुठं स्वातंत्र्य आहे? आज तुम्ही आणि मी स्वतंत्र आहोत काय? भारतीय संविधानानं बाबासाहेबांनी खूप त्याच्यात लिहून ठेवलं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. मग ते आहे कुठं? आहे दिसते कुठे? 80% लोकांना जर देश अन्नधान्य फुकट देत असेल तर तो देश पुढे गेला की मागे गेला? तो श्रीमंत झाला का गरीब झाला? दुसऱ्या पहिल्या रांगेत विश्वाच्या. मोठी कठीण परिस्थिती आहे. विशेषतः आंबेडकरवाद्यांच्यावरती अतिशय कठीण परिस्थिती आहे. सगळं लक्ष जे आहे ते आपल्यावर आहे. मुसलमानांचा भोजा केलेला असतो, मुसलमानांच्याकडे बोट असतं, उरलेली 4 बोटं आपल्याकडे असतात. त्यांचे खरे शत्रू हे आंबेडकरवादी आहेत, मुस्लिम नाहीत. हे आपण समजून घेणार की नाही? ते कितीही मुस्लिमांच्या विरुद्ध त्यांचा द्वेष करत असले तरीसुद्धा त्यांचे खरी शत्रू कोण आहेत? येस, आपण त्यांचे खरी शत्रू आहोत. कारण आपल्याला डेमोक्रेसी पाहिजे आहे, आपल्याला लोकशाही पाहिजे आहे, आपल्याला धर्मनिरपेक्षता पाहिजे आहे, आपल्याला विज्ञाननिष्ठा पाहिजे आहे, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आहे, आपल्याला समता पाहिजे आहे. हे सगळं घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे, ते आपल्याला पाहिजे आहे. आणि जे खुर्च्यांवर राज्यकर्ते आहेत त्यांना याच्यातलं काहीही नको आहे. त्यांना घटना नको आहे, त्यांना समता नको आहे. शब्द काही वापरू दे, समता म्हणू दे, समरसता म्हणू दे, काय वाटेल ते म्हणू दे. त्यांच्या डोक्यात काय ते आपल्याला माहिती आहे, आणि आपल्या डोक्यात काय आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आहे, आपली जेवढी चांगली माणसं आहेत ही माणसं कैद करून ठेवलेली आहेत घरात. बोलाव का नाही, बोलाव का नाही? आंबेडकरांचा नाच जावई तुरुंगामध्ये जर 5-5, 6-6 वर्ष काही न करता डांबला जात असेल तर सामान्य माणसाची परिस्थिती काय होईल? तो विचार करील की नाही, आपण बोलाव का नाही, आपण बोलाव का नाही? बोललं की तो काय झालं की चिकटतोच आहे. काही बोलायला गेलं की चिकटतोय. काय करावं? कुठे स्वातंत्र्य?
बाबासाहेबांच्या वरती एक शब्द कुणी बोललं तर आपण आपला जीव द्यायला सुद्धा तयार असतो. हे मला 50 वर्षाच्या अनुभवानं माहिती आहे. पण पार्लमेंटमध्ये तो शहा वाटेल ते त्यांच्यावरती बोलला. एकही खासदार उठून पायतान हातात घेऊन त्या शहाचं मुस्काळ थोबाड फोडलं नाही. याची खंत आहे. मी पॅंथरवाला आहे, मी कोणाच्या बापात भीत नाही कधी. आम्ही मोदीलाही सांगतो की तुला केव्हा अटक करायची तेव्हा कर, काय फरक पडत नाही. जगून झालेलं आहे. 77-78 वर्षाचं वय आहे. आता काय आत मेलो काय बाहेर मेलो काय काय फरक पडत नाही. काय तुला करायचे ते कर. लोकांना हे सांगितलं पाहिजे की घाबरू नका, भिवू नका. निदान आपल्या लोकांनी तरी अजिबात घाबरता कामाचं नाही, भीता कामाचं नाही. अरे मी पॅन्थरमध्ये होतोय ना, आमच्याच लोकांच्या गाड्या आम्ही उडवून ते लाल दिव्याच्या गाड्या लाल दिव्याचे ते तोडायचे. आता तरुण पोरं काही करतच नाही. ती फक्त ते याच्यामध्ये मागं लागलेली आहे. म्हणजे हे मोबाईल आणि त्याच्या आणखीन अनेक भानगडी आहेत. त्या सगळ्यामध्ये ती पोरं इतकी गुंतलेली आहेत की त्यांना हे कळतच नाही की आपण बेरोजगार का आहोत, आपल्याला का बेरोजगारी आलेली आहे, आपल्याच घरी परिस्थिती इतकी अतिवाईट काय आहे. बाप जिवंत आहे, घर चाललंय कारण बापाला पेन्शन आहे. उद्या बापाची पेन्शन संपली की ते घर काय करणार आहे. पोरं विचारच करीत नाही. बाबासाहेब म्हणाले हो आपल्याला सगळ्यांना आदेश दिला, शिका शिका, सगळ्यांनी शिका. आपण पण म्हणलो हो सगळ्यांनी शिका. आता मी तुम्हाला सगळ्यांनी विचारतो कुठं शिका. शिका कुठे. ज्या शाळांमध्ये आमची मुलं जात होती त्या शाळा बंद पडल्या किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकार म्हणते आमची जबाबदारीच नाही. आपल्या समाजाला जर काही मिळालं असेल तर गेली 70-80 वर्षामध्ये तर एकच गोष्ट मिळाली, ते म्हणजे ज्ञान. आम्हाला शिक्षण मिळालं आणि ते आम्ही मिळवलं. ही सगळ्यात मोठी कर्तबगारी आमची समाजाची. बाकीच्याने हे मिळवलं नाही, आपल्या समाजाने हे मिळवलं. उच्च पदांवरती माणसं गेली. आत्ता बघितलं इतकी पोरं डॉक्टरेट झाली. म्हणजे आपण पुढे गेलो का मागे गेलो. आपण पुढे गेलो. आता आपण पुढे गेलो की असं आहे मनुस्मृतीमध्ये की शूद्राकडे संपत्ती आली की ब्राह्मणाचे चित्त खवळते. मग आता ते चित्त खवळलेले आहे. मग आता जर चित्त खवळलेले आहेत तर तुम्ही काय करणार. ते खवळले म्हणून तुम्ही गप्प बसणार घरात. आपल्या परिसरात किती शाळा बंद होत आहेत. त्या शाळा बंद झाल्या तर कुणाची पोरं अडाणी राहणार आहेत. इतका अभ्यासक्रम अवघड करून ठेवला आहे की कुणी शाळेतच जात नाही. पोरं वर्गात बसतच नाही. कारण वर्गात बसावं असं ते शाळेत काही नाहीच आहे. म्हणजे आमचे गुरुजी नाचून शिकवायचे, कविता म्हणून शिकवायचे, खेळायला द्यायचे. ते धोतरा असायचे ते सोगे बांधायचे आणि आमच्याबरोबर कबड्डी खेळायचे. हे मास्तर गेले कुठे. हे मास्तर होतं आकर्षणाचं केंद्र म्हणून त्या शाळेमध्ये पोरं जात होती. आता शाळेत पोरं जातच नाही. गोरगरीब समाजाचं तर म्हणते मरू दे, शिकून पाटलाच्या पोराला काय मिळणार तर आपल्याला काय मिळणार आहे. म्हणजे शिका तर पराभव झाला. शिका पण कुठे, शाळाच नाहीत. सरकार निर्लज्जपणे सांगते की ते आमची जबाबदारी नाही, आमच्याकडे पैसा नाही. बाबासाहेबांनी मूलभूत अधिकारांची जेव्हा चर्चा केली तेव्हा हे सांगितलं होतं की जेव्हा मार्गदर्शक तत्वामध्ये शिक्षण टाकण्याचा विषय आला तेव्हा बाबासाहेब म्हणाले की हे चालणार नाही. कारण प्रत्येक सरकार असं म्हणेल की आमच्याकडे पैसे नाहीत. कारण इंग्रज सरकारसुद्धा तेच सांगत होतं फुल्यांना, आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला शिकवत नाही. फुल्यांनी सांगितलं आमच्यावर पट्टी लावा, पैसे आमच्याकडनं घ्या, पण पोरांच्या शाळा सुरू करा. आज आपण काहीच बोलायला तयार नाही. ज्याच्या बापाच्या खिशात आहे त्याचं पोरगं शिकतच आहे ना. मग ते अगोदर पण शिकत होतं.
त्या काळामध्ये बाबासाहेब शिकले नाहीत काय? त्यांचे वडील काय काय गरीब होते काय? सुभेदार होते म्हणून ते शिकू शकले. बाबासाहेबांचे वडील जर शेतमजूर असते तर बाबासाहेब शिकू शकले असते काय? त्यावेळेच्या शिक्षणाची परिस्थिती पुन्हा आज आलेली असेल तर आपण सगळ्यांनी काय ठरवलेलं आहे? आपण शिकलो, आपण बाहेर पडलो, आपली मुलं पण बाहेर पडतील, आपली नातवंड सुद्धा बाहेर पडतील. आपली म्हणजे ज्यांच्याजवळ पैसे आहेत त्यांची. ज्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यांची संख्या किती आहे? 80%. त्यांनी पोरं शिकवायची कुठे? त्यांची पोरं कुठे आहेत? हॉटेल, ढाबे, लग्नाची मंगल कार्यालय, वीट भट्ट्या, कारखान्यावरती कुठेतरी हमाली, इकडे ती पोरं गेली आहेत. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याची पोरं इंग्रजी शाळेमध्ये जातात. आता इथे स्वयंपाक करणाऱ्या बाईला सुद्धा वाटतं आपलं पोरगं इंग्रजी शिकलं पाहिजे. ते टाय नेकटाय ते केलं पाहिजे, ते इन्शर्ट केला पाहिजे, तो बूट घातला पाहिजे. पोरगं कसं टकाटक जायचं पाहिजे. हो, पोरगं टकाटक करून ते इंग्रजी शाळेत घालवत आहे. तिथे इंग्रजीची शाळा चालते का? म्हणजे त्याला इंग्रजी येते का काही? मग त्याला धड इंग्रजी पण येत नाही आणि धड मराठी पण येत नाही. मला यातलं कळतंय त्याचं कारण मी शाळा गेली 50 वर्ष चालवतोय, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, त्याच्यामुळे मलाही माहिती आहे. 12वीच्या पोराला नाव लिहिता येईना हो. मी माझी व्यथा तुम्हाला सांगतोय की 12वीच्या पोराला जर कॉपी कर म्हणून सांगितलं याची आणि त्याला कॉपी करता येत नसेल करायचं काय? हे कसं कोंडीत पकडले, कशी वाट लावली आपली सगळी. आणि आपण आनंदात आहोत. आपल्याला वाटते चाललंय की बरं चाललंय. काय शिकतात की पोरं? कुणाची शिकतात? कुणाची पोरं शिकतायत? कोणाच्या पोरानं शिक्षण नेले? मॅट्रिकचं डिव्हॅल्युशन केलं, 10वीचं डिव्हॅल्युशन केलं, आता 12वीचंच डिव्हॅल्युशन झालं का लगेच पुढची कुठलीही परीक्षा द्यायची तर एंट्रन्स द्यावी लागते. ते CET असेल, आणखी काय काय इतकी नावं भयंकर आहेत. आणि पर्यायी यंत्रणा. कशाची पर्यायी यंत्रणा? SSC बोर्ड आहे, चालत होतं ना. यशवंतराव त्याच विद्यापीठात शिकले ना, त्याच बोर्डाची परीक्षा दिली ना. नाईक साहेबांनी त्याच बोर्डाची परीक्षा दिली ना. भारतराव कन्नमवारांनी त्याच विद्यापीठाची त्याच परीक्षा दिल्या ना. शरद पवारांनी त्याच परीक्षा दिल्या ना. मी पण त्याच परीक्षा दिल्या ना. आणि आपण सगळे बसलेल्यांनी त्याच परीक्षा दिल्या ना. म्हणजे आपण काही अडाणी बिडाणी होतो का? त्या परीक्षांचं मूल्य गेलं. काय एंट्रन्स आल्या त्याला का नाही वेळे आपण विरोध केला? का नाही विचारलं जाब की बा मी BA झालेला आहे मराठीमध्ये आणि मला MA मराठीत करायचं आहे, तर नॅचरली मला ॲडमिशन मिळायला पाहिजे. पण मिळते का? नाही मिळत. त्याला एंट्रन्स द्यावी लागते. आणि मग त्यात पास झाला तर तो MA ला जाणार. अरे मारी की ही भानगड काय आहे? सारख्या परीक्षा आहेत आणि त्या स्पर्धा परीक्षा शाळेत वर्गात पोरं नाहीत. सातारा, सांगली, कोल्हापूरची सगळी पोरं पुण्यामध्ये असतात खाजगी क्लासेसमध्ये. खाजगी क्लासच्या फीज 50-50 लाख रुपये आहेत आणि त्याच्यामध्ये ती पोरं जाऊन शिकतायत. कुणाला परवडणारी 50 लाख रुपये फीज? पोरं पुण्यामध्ये ठेवायची, आईबाप राहतात साताऱ्यात, सांगलीत, कोल्हापुरात, कुठतरी ग्रामीण भागात, आणि पोरं पुण्यामध्ये ठेवायची आणि तिथं शिकवायची. त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायच्या आणि त्याच्यामध्ये कट ऑफ लिस्ट येते. काय मला असं वाटतं की आपण म्हणून मी म्हणलं ना, आपण जिवंत आहो का मेलोय याची जरा खात्री करा. काय कट ऑफ लिस्ट? कोण ब्रह्मदेव लागून गेलाय? कोण जागीरदारच्या पोटचे लागून गेलेत? हे कट ऑफ लिस्ट काय तर ठरवतात. अरे इथं मास्तर जो पेपर तपासतोय तोच मास्तर तो नेट सेटचा पेपर तपासतो, तोच CETचे पेपर तपासतो ना. भाई 12वीचं का मोडलं? तर 12वीचं मोडलं याच्यासाठी की आपण शिकायला लागलो. हार्डल्स आहेत, सारखे अडथळे. एक पार करून पुढे जातोय तोपर्यंत दुसरा अडथळा, ते पार करून जातोय तोपर्यंत तिसरा अडथळा. सारखी अडथळ्यांची शर्यत. कुणाच्यासाठी? बहुजनांसाठी. बहुजन समाज शिकता कामाचा नाही, कारण तो शिकला की तो स्पर्धेत आला.
आणि जेव्हा आमची पोरं कलेक्टर व्हायला लागली, SP व्हायला लागली, तेव्हा त्यांच्या पोटात जाळ निघाला. ते म्हणाले, अरे जिल्हे किती, तेवढे कलेक्टर जर मागासवर्गीय झाले तर देश कुणाच्या ताब्यात? हे सगळे कलेक्टर जर IAS जर झाले, हे सगळे मारपोरं, तर देश कुणाच्या ताब्यात जाणार? बदला. आता कलेक्टर व्हायला IAS व्हायची गरज नाही. मंत्र्याला वाटलं की याला कलेक्टर करायचं आहे की मुख्यमंत्री त्याला कलेक्टर करून टाकतोय. असे किती उपसचिव आहेत मुंबईमध्ये की ज्यांना काहीही संबंध नाही, जे UPSC झालेलं नाही, MPSC सुद्धा झालेलं नाही, असे लोक आता अधिकारी म्हणून आले. मी माझे मंत्र सांगत नाही, ते सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. संबंध वाट लावून टाकले. म्हणजे नुसतं शिक्षण महाग केलं नाही, शिक्षण महाग तर केलंच की ज्याच्यामुळं तुम्ही शिकता कामा नये. आधी जातीच्या कारणाने शिकू देत नव्हते, आता जात प्लस आर्थिक. काल मी मास्तरांच्यावर बोलत होतो, त्यांनी सांगितलं, म्हणजे प्राथमिक शाळेला इंग्रजीच्या जर घालायचं असेल पोराला तर त्याला पुस्तकाचे पैसे भरायला लागतात 8,000 रुपये. आता पहिलीच्या पोराला 8,000ची पुस्तकं कशाला लागतात हे काय मला कळेना. कारण MAच्या पोराला सुद्धा 8,000ची पुस्तकं लागत नाही, ते पहिलीच्या पोराला कशाला 8,000 रुपये? 6,000 रुपये ड्रेसची भर है ना, बरोबर. आणि त्याशिवाय डोनेशन वेगळं, आणि त्याशिवाय फीज वेगळ्या. अहो तुमचा ड्रेस आहे ना, आमचा आम्ही शिवतो ना, नाही चालणार. पैसे भर, आम्ही शिवणार. काय शिकवायचंय आम्ही ठरवणार, काय शिकायचंय तुम्ही ठरवायचंय. शिका नाही तर शिकू नका. अभ्यासक्रम ठरवणार हे. अभ्यासक्रमात मनुस्मृती आली तरी आपण गप्प. बोलावं का नाही, बोलावं का नाही. आर काय करून करतील लगा, गोळ्या घालतील का एवढ्या माणसांना? मला एकट्याला गोळ्या घालू शकतात, आपल्या सगळ्यांना गोळ्या घालतील. त्यांचा बाप यायला पाहिजे. फू म्हणलं तर फुकून टाकली जातील, बामनं सगळी समुद्रामध्ये पडतील. आपण फुकलं तरी आपण फुकायलाही तयार नाही, चुकायलाही तयार नाही, तर मग ते तुम्हाला रोज झुकवतायत आणि तुम्ही वागताय वागताय वागताय. नाव तोंडामध्ये बाबासाहेबाचं आणि कुर्ती कुणाची? म्हणजे मला भयंकर आंबेडकरवाल्यांचा राग आलेला आहे. अरे काय करतोय काय आपण? कुणाला घाबरताय? ते काय करणार आहेत? म्हणजे मला मी मगाशी मनोहर सरांशी बोलत होतो. मनोहर सर म्हणाले तुमचं अगदी बरोबर आहे. मी पण अंतर्वाला आहे. मी म्हटलं आता सर माझं वय झालं आहे, आयला मी जगा आता 32-33 असतो ना तर एक मंत्र्याची गाडी तोडली असती, सोडली नसती, तुरुंगात गेलो असतो. ही सगळी पोरं हे गप्प बसतात नुसते, बघत हे जाते हे जाते ते जाते, या आईच्या मागं लप, त्या बापाच्या मागं लप, ते कुठं तरी काहीतरी कर. अरे का म्हणून हा प्रश्न का विचारत नाही? का सर्व मुलांना समान शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते मोफत मिळालं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते तुम्ही करत नाही. का नाही करत? आमच्याकडे पैसे नाहीत. साले होय सिमेंटचे रस्ते करताय कुणासाठी? हे जे सिमेंटचे एवढे प्रचंड रस्ते चाललेत कुणासाठी? शेतमजुराच्या गाड्या त्याच्यावर जाणार आहेत, SCच्या लोकांच्या जाणार आहेत, STच्या लोकांच्या जाणार आहेत, VJNTच्या जाणार आहेत, OBCच्या जाणार आहेत. कोणाच्या गाड्या जाणार आहेत त्या रस्त्यांवर? अब्जावधी रुपये खर्च करताय रस्त्यांवरती, अब्जावधी रस्ता पैसे खर्च करतात पुलावरती. नागपूरमध्ये एवढे मोठे पूल, काय गरज होती हो? नागपूर आधी पण होतच ना. का आले पूल? ते पूल आले कमिशनसाठी. प्रत्येक ठिकाणी जा तुम्ही, डेव्हलपमेंट चालू आहे. म्हणलं कशाचे डेव्हलपमेंट चालली? म्हणजे काय चाललंय तेवढं तर सांगा. डेव्हलपमेंट चालली म्हणजे रस्ते चालल्यात, तिकडं बोगदा चाललाय. आशिया खंडातलं सगळ्यात मोठा बोगदा हे बॉम्बे पुणे जोडणार आहे. अहो म्हटलं काय गरज आहे? आमचं मुंबईला महिन्या 2 महिन्यातनं काम असतंय, आमचं काय मुंबईला रोज काम आहे? म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, जे जहागीरदार आहेत, श्रीमंत आहेत, यांच्या पोरांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी तुम्ही हे रस्ते बांधताय आणि शाळांना पैसा नाही म्हणून सांगताय. लाज वाटत नाही? अरे हाना की शिक्षण मंत्र्याला.
तुझ्या तर आलं तुझ्याकडे पैसे नाही म्हणतो म्हणजे काय? आमच्या टॅक्सचे पैसे तुझ्या बापाच्या खिशातले पैसे द्यायचे नाही आहेत. आम्ही गोरगरीब माणसं जेवढा पैसा देतो तेवढा पैसा अंबानी अदानी देत नाही. देशाचा सगळा कर जे देत आहेत ते शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर हे जे प्रत्येक गोष्ट आपण विकत घेतोय त्या प्रत्येक गोष्टीचे पैसे हे सरकारकडे GST म्हणून जात आहेत. आणि हे पैसे हे काय हरामखोर कशा पद्धतीने खर्च करतायत. बँका लुटल्या, रिझर्व्ह बँकेला भीक लागली आणि हे तरी सुद्धा सांगतात आमचा जगात दुसरा नंबर, तिसरा नंबर. जे बामन बोलते ते खरं कधी बोलत नाही. त्याच्या बोलण्यावर आयुष्यात कुणी विश्वास ठेवू नये. तर त्याच्या पोटात एक आणि वाटात एक अशी भानगड असते. ते बोलतंय तसं नसतंय आणि जसं असतंय तसं बोलत नसतंय. केव्हा कळायचं आपल्याला? तेवढे बामणाला कशी होते? अरे त्यांच्या हातातच सरकार आहे, सरकारच ते चालू आहे. मोदी काय पपेट आहे हो? त्याच्याकडे काय काय शिकलाय का काय का काय? तेव्हा अडाणी माणसाला नेऊन बसवलं तिथे. ते आपलं हिंडतंय जगभर, त्या छकाचपैकी आयुष चालू आहे सगळ्या जगभर. है गड्याने जीवाचं सोनं केलं पण मग हाकीम बरं नाही का? आता काय व्हायचं ते होईल, पण गड्यानं सोनंच केलं. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, म्हणजे इतरांना माझ्याशिवाय इतरांना खाऊ नाही देणार नाही आणि इतरांना काय करू देणार नाही. खायचं तर मी बघतो कसं खायचं. मी माझ्या मित्राला देणार, मित्राकडनं मी खाणार. मी नाही खाणार. माझ्या नावावर काय बघा, मेरा क्या है, झोली उठाऊंगा फकीर हूँ निकल जाऊंगा. अरे तुझ्या आईचा इंटरनॅशनल फकीर आ चाले तू काय काय करत फकिरी करत होतास ते आता आम्हाला सगळ्यांना GST मुळे कळालं. त्याच्यानंतर या बाकीच्या गोष्टी कळाले. त्याची एक त्याच्यावर गौरव करणारी एक महिला आहे गुजरातमधली, तिचे कविचरी, तर तिनं त्याच्यावरती पुस्तक लिहिलं, त्याचा गौरव करणार. आता ती रोज त्याच्यावरती तुमच्या लाईव्ह आहे आणि ती रोज सांगते हा किती दावड्या काय लायकीची माणसं RSSनं घडवली. हां मी RSSचा कट्टर विरोधक आहे, पण मला सुद्धा असं वाटायचं की हे साली जाऊ दे, हे काँग्रेसवाले लेट व गचाळ आहेत, फारच हे वाईट कारभार करतायत, जाऊ दे यांच्या ताब्यात एकदा बघू तरच काय होते. अरे का एकदा तुम्ही गेलं त्याला दिलं बसरी, त्यानं हळूहळू हळूहळू हळू सगळा देश कशात घातला आपल्याला समजलंच नाही. आपण म्हणलं आता उठल आता उठल. मी तुम्हाला सांगतो मोद्या मरस्तोर उठत नसतो. मोदी मरल तेव्हाच उठल, तोपर्यंत उठत नाही. कारण भागवत त्याचं काही वाकडं करू शकत नाही. तो भागवतच्या ऐकण्यात नाही, आता भागवत त्याच्या ऐकण्यात आहे. उलटा संघानं त्याला प्राईम मिनिस्टर केला, आता तो संघ चालवतो आहे. अमेरिकेत काय करतो, आता इकडे जाऊन त्या इस्रायलच्या तिथे काय केलं, आपले प्रश्न केवढे जटिल झाले, काही आपण बघायला तयार नाही. आणि सारखी भीती मनात, मी तुम्हाला सांगतो मनातली भीती काढून टाका. आंबेडकरवादी माणूस कुणाच्या बापास घाबरत नसतो. त्यांना चॅलेंज असला तर फक्त आपणच आहे, बाकी कुणी नाही, बाकी सारी मेंढरं आहेत. बाबासाहेबांचे छावे आहेत ना, मी राज्यभर हिंडत असतो, मला माहिती आहे. आमच्या पुढाऱ्यांवर जाऊ नका, आमचे पुढारी काय आहेत द्या सोडून. बाकीचे जर पुढारी असतात तसेच आमचे पण पुढारी आहेत. बाकीचे जितके नालायक आहेत तितकेच आमचे पुढारी नालायक आहे. पण आमची प्रजा ही बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आहे, ती इतर कोणाची अनुयायी नाही. आमचा नेता आज इथं नाही, पण आमचा एकच नेता आहे ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आजही आम्ही आडलो की आदेश काढतो आणि बघतो ती त्यांचेच ग्रंथ बघतो की बाबासाहेब याचं उत्तर काय आहे, आणि बाबासाहेब आपल्याला उत्तरं देतात. शांतपणे त्यांना काढून वाचा. नुसतं बाबासाहेब 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 कीर्तन करून काय होणार आहे? बाबासाहेबांचं कीर्तन लावलं बाबासाहेब मोठे होणार आहेत? अरे ते केव्हाच मोठे आहेत. जगभर त्यांचे पुतळे उभे राहिले. आज त्यांचा सगळा विचारसंबंध जग स्वीकारते. आणि हे घाणेरडे लोक जर ते नाकारत असतील तर लाता घालून ह्यांना काढण्याची हिंमत ही फक्त आपल्या आणि आपल्या अंगात आहे, इतर कोणाच्याही नाही.
बघा टाळ्यातून वाजवताना विचार करताय वाजवावी की नाही. बरोबर, हे कशाचं चिन्ह आहे? हे गुलामीचं चिन्ह आहे. हे प्रतिकात्मक गुलामी नाही, गुलामीच आहे. आणि ही गुलामी आपल्यावरती लादलेली आहे. गेली 10-12 वर्षामध्ये आपलं डोकं ब्रेनवॉश करून त्याने टाकलेलं आहे. तेव्हा पहिली गोष्ट करा, टी व्ही बघणं बंद करा, वर्तमानपत्र वाचणं त्याहून बंद करा. हे सगळे फुल टायमर आहेत RSSचे. 2 आपल्या घरात आपल्या खर्चानं आणलेले 2 फुल टायमर, एक टी व्ही आणि दुसरा पत्रकार. ह्या 2 गोष्टी म्हणजे RSSचे फुल टायमर आहेत. ते प्रत्येक घरात आपल्या येतात आणि ते बोलतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. सांगतात ते कधी काय झालंय ते खरं बोलतं कोणी? कशावर विश्वास ठेवायचा? म्हणून ती बंदच केलेली चालते, काही बिघडत नाही. बंद करा आणि पुस्तकं काढून पुन्हा एकदा वाचायला लागा. ही पोरं इतकी छान लिहित आहेत, वाचा की. याच्यापेक्षा चांगलं लिहायचं असेल तर आपण रस्त्यावर उतरून चळवळी केल्या पाहिजेत. हे बघा, आपला शत्रू कोण आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आता आपला शत्रू तरी अभ्यास कराल की नाही शत्रूचा? त्यांनी स्वातंत्र्य साजरं केलं 1947 पासनं आत्तापर्यंत. ते कधी स्वातंत्र्य दिवसाचा 15 ऑगस्ट साजरा करीत नाहीत. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं ही गोष्ट ते मान्य करत नाहीत. ती त्यांची नटी तर म्हणाली 2014ला स्वातंत्र्य मिळालं. आता तिचा जन्म केव्हा झाले बघायला पाहिजे. 2014ला म्हणली स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या आधी जे काय झालं ते काही नव्हतीच काय माणसं त्यावेळेला. आणि आता बोंबलती आहे, मला फसवलं म्हणत्या. ती दुसरी ती गॅसवाली, काय तिचं नाव, हां, ती गॅस घेऊन मोर्चे काढत होती. आता कुठं बसली? आता म्हणते मला त्यानं फसवलं. अगे सगळ्यांनाच फसवलं. ज्याला ज्याला तिकीट पाहिजे तिथ्यासा प्रत्येकीचा रस्ता. मी सांगत नाही, कवितेश्वरीने सांगितलं आहे. त्या प्रत्येकीचा रस्ता हा मोदीच्या बेडरूममधनं जात असतो. हे मी सांगतोय. काय मोद्याला माझं करायचं ते करू दे, ही वस्तुस्थिती आहे. खासदार व्हायचंय जाओ, आमदार व्हायचंय जाओ. आता सगळ्याला तिकीट तर देता येत नाही. मग ते बाहेर येतात. बाहेर आलेले बाहेर म्हणतात, अगं जे काही तू करायचं ते मी सगळं केलं होतं, मग मला तिकीट काय नाही मिळालं, तुला का मिळालं? तिने लिहिलं आहे सगळं. आपल्याला हे कळलं पाहिजे, इतकी भ्रष्टता. RSS मुळात भ्रष्टता आहे. RSSचा विचार मुळात भ्रष्टता आहे. म्हणून ते सांगितलं, स्वातंत्र्य साजरे करत नाहीत, दसऱ्याला शस्त्रपूजन करतात की नाही. आपण साधा अडकिता जवळ बांधला, आपल्याकडं ब्लेड, आमच्या पारद्याकडं ब्लेड सापडलं तरी सुद्धा त्याला पोलीस त्याला अटक करतात. आणि हे काट्या हातामध्ये घेऊन दसऱ्याला मार्च करतात की नाही. ती मिलिटरी आहे की नाही, ती पॅरा मिलिटरी आहे RSSची. काट्या हातामध्ये घेते, बँड लावून लेफ्ट राईट करत जातात. कसं काय हे? असं कसं काय? त्यांना काट्या घ्यायची परवानगी आहे, शस्त्राची करायची पूजा करायची परवानगी आहे, आणि आम्हाला शस्त्र बाळगायची परवानगी नाही. मित्र हो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपल्याला जरा डोळे मिटा. 50 वर्षापूर्वीची डोळ्यापुढे परिस्थिती आणा. आपण ढोरं पाडायला काय वापरत होतो, ती हत्यारं आहेत ती बाहेर काढा. हो, त्याशिवाय संकट जाऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, हे संकट आता सहज जाणार नाही. 500 महारानं जर 25,000 पेशव्यांची फौज कापलेली होती, तर हर घर बनेगा अभी किल्ला. भीमा कोरेगाव का किल्ला, हर घर बनेगा भीमा कोरेगाव का किल्ला. तर हे जातात नाही तर जात नाहीत. तुम्हाला सारं उघड करून सांगायला पाहिजे असं नाही. तुम्हाला कळते की माझ्यापेक्षा चांगलं काय करायला पाहिजे. आता तुम्ही शस्त्र हातात घ्यायला ते तर म्हटले ना, तुम्ही शस्त्र का हातात घेतात? नाही घेत, त्याचं बंद कर. तो सत्तेत असताना शस्त्र हातामध्ये घेतोय आणि त्याची पूजा करतोय. मी शस्त्राची पूजा करणार नाही. माझ्या हातात शस्त्र आल्यावरती मी काय करीन हे सांगता येणार नाही. हे बोला तरी निदान.
करा का करू नका, पण जोरात बोला तरी, बोललं तरी पळून जातील हो. प्रत्यक्ष नाही मारामारी करायला लागायची. आणि इतकेच जर साली शेळपाट असू ना आपण, तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे सांगा. काय व्हायचं ते होऊ द्या, पण आता लढाई हातगाईवर आलेली आहे, ती करावीच लागेल. शिक्षण वाचवावं लागेल, पॅरलल एज्युकेशन सुरू करा. मनोहर सर दुपारी मला म्हणाले पॅरलल एज्युकेशन सुरू करा. मी सुरू केलं आहे ऑलरेडी. काय करायचं पॅरलल एज्युकेशन म्हणजे, जी पोरं ड्रॉपआउट झालेली आहेत ती गोळा करा, जी पोरं शाळेतच गेलेली नाहीत ती गोळा करा, आणि जी शाळेत गेले पण त्याला लिहिता वाचता येत नाही ती गोळा करा. रिटायर्ड असलेल्या सर्व प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना एकत्र करा. जे पेन्शनर आहेत, सरकार त्यांना ऑलरेडी पेन्शन देत आहे, आणि घरात मुलाला आणि सुनेला पोरं नको, ते सासरा नको आहे, त्याला मी सांभाळायला तयार आहे. तू पोरं माझी सांभाळ, मी तुला सांभाळतो. शिकव पोराला. त्याला मुळाक्षरं शिकवायला पाहिजे हो, बाराखडी शिकवायला पाहिजे, मुळाक्षरं शिकवली पाहिजेत, ABCD शिकवलं पाहिजे, पहिली लिपी दुसरी लिपी शिकवली पाहिजे. का डायरेक्ट शब्द सन्मान असा शब्द शिकवला. आता कसं कळलं ते पोराला? काय सन्मान सारखाच करून घेते, सन्मान सन्मान. व्हॉट इज इट नॉनसेन्स. अरे त्याला अबकडं शिकव ना. पहिली वेलांटी दुसरी वेलांटी काना मात्रा उकार अनुस्वार हे सगळं शिकव ना त्याला, तर वाचता येईल ना. नाही तर तो 12वी शिकला काय 15वी शिकला काय किती शिकला तर वाचताच येणार नाही ना यार. मास्तरानं सांगतोय मुळाक्षरं शिकवा, बाराखडी शिकवा, अंकगणितामध्ये काय लागते, संबंध अंकलिपी शिकवा, 100पर्यंतचे अंक शिकवा, पाढे शिकवा, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी, दिस बेसिक हे आलंच पाहिजे प्रत्येक पोराला. आणि ही पर्यायी शाळा आहे आपली. आपण आपली शाळा चालू करू. आणि त्यावेळी राष्ट्रीय शिक्षण असं गांधी म्हणाले होते. आता पुन्हा एकदा आपण असं करूया की राष्ट्रीय शिक्षण समांतर सुरू करू. हे KG PG त्या भानगडी आहेत ना, तिकडे पोरं जाणार नाही त्याची काळजी करा. फसवणूक आहे मोठी. CAT आता सगळीकडे लावणार आहे. त्या मंत्र्याचं डोकं फिरलंय काय, एवढ्या बाई एवढ्याचा वर्ग पाहिजे. अरे त्या आम्ही कशा कोपटा बिपटात कशाही शाळा चालवत होतो यार. तुम्ही शाळाच बंद करून टाकल्या आमच्या. 20 किलोमीटर पोरगं, पहिलीतलं पोरगं 20 किलोमीटर चालत जाईल का शाळा सोडेल? सगळ्यात मोठं नुकसान स्त्रियांच्या शिक्षणाचं होणार आहे, मुलींच्या शिक्षणाचं सर्वात वाटोळं होणार आहे. का नाही विचार करत आहे? आपल्यापुरतं काय होईल ते करूया ना. सगळ्या जगाचं कल्याण राहू दे बाजूला. आपल्या गल्लीत, आपल्या वस्तीत, आपल्या शेजारी राहणारी पोरं जी आहेत ती तर शिकवली पाहिजे की नाही. पर्यायी अभ्यासक्रम तयार करा. आपली खूप हुशार माणसं आहेत, तिथे लेखक आहेत सगळे. अरे आपण पर्यायी अभ्यासक्रम तयार करा ना. तो म्हणतो म्हणून तसाच शिकवलं पाहिजे, याची काय गरज आहे? हे इतकं नीचपणाचं काम आहे. म्हणून मी सांगितलं मनुस्मृती त्याच्यात आली, आपण गप्प बसलो. आपण जेव्हा दंगा केला तेव्हा मनुस्मृतीतला श्लोक हळूच काढून घेतला. याचा अर्थ आपण जरा आवाज जरी काढला तरी ते मागे जातील ना. आज आपण काहीच करत नाही यार. असं नका करू. अरे मरणार तर बुद्धाने सांगितलं सगळेच मरणार आहे. तेल संपलं की संपलं, वात विजून जाणार आहे. इतकं सोपं मृत्यूचं तत्त्वज्ञान बुद्धांनी आपल्याला सांगितलंय. कशासाठी चिंता करायची आहे? माझं तेल जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू राहील. ते मोद्या इजवू शकत नाही, त्याचा बाप इजवू शकत नाही. कारण माझं तेल माझ्यात जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत ते जळणार आहे. आणि ज्या दिवशी ते संपेल तेव्हा मोदी मला वाचवणार नाही. ते ऑलरेडी संपणारच आहे. ते जगणं आणि मरणं, आता मरणाची भीती. मरण आईनं दिलेलं आहे, जन्म आईनं दिला आहे, त्या क्षणाला मरणसुद्धा आईनंच दिलेलं आहे ना. एका खिशामध्ये जन्म आहे आणि दुसऱ्या खिशात मृत्यू आहे. किती चिंता कराल मरणाची? आपण मिळतो तो काय होईल? जग बुडल. काय होईल? तुझ्यापुरतं जग बुडल, जग चालूच राहील ना. पण त्याचं चालू राहणारं जग आहे. मग तर बाबासाहेबांनी असा विचार केला असता आपल्यासारखा, तर फुलेंनी असा आपल्यासारखा विचार केला असता, तर स्वतःपुरतं मी माझी बायको काय करावं त्या बायकोचे कळण झाले. आम्हाला पण होते बायका, आम्हाला मुलं बाळ झाली, आम्ही मुलं बाळ मोठी केली, संसार केले, सगळं केलं की हो. आम्ही का संन्यासी आहे का? मी कुणाला संन्यास घ्या म्हणतोय का?
मी एवढंच सांगतोय की जरा विचार कर आणि तुझ्या वेळातला थोडा वेळ काढ, तुझ्या पैशातला थोडा पैसा काढ आणि आपण पॅरलल एज्युकेशन सुरू करूया. गावागावामध्ये त्यांची शाळा ना आपली शाळा असं जर सुरू झालं तर गेलेली सारी पोरं माघारी येतील आणि पुन्हा एकदा शिक्षण आपल्या हातात येईल. जे आज आपल्या हातातलं शिक्षण गेलेलं आहे, शिक्षण गेलं, विद्येविना सगळे घोटाळे झाले. विद्येविना मती गेली, गती गेली, वित्त गेलं, सगळं गेलं, एका अविद्येनं गेलं. मी तुमच्यासमोर उभा आहे. जर समजा जिल्हा परिषदेच्या शाळा नसत्या तर मी शिकू शकलो असतो काय? माझ्यासाठी शाळा उघडायची परवानगी बाबासाहेबांनी दिली नसती, मी शिकू शकलो असतो काय? मला पैसे भरावे लागले असते, मी शिकू शकलो असतो काय? नसतो शकलो. तुमच्या पुढं काय उभं राहायची माझी लायकी आहे? मी गाढवाच्या मागं जाणारा माणूस, मी गाढवाच्या मागं गेलो असतो ना. मग गाढवाच्या मागनं मला तुमच्या समोर आणून उभं केलं, विद्येच्या समोर आणून उभं केलं, त्या ज्ञानानं उभं केलं. ते ज्ञान आपल्याला नाकारलं जातंय, याच्याबद्दल आपण काय करायला पाहिजे ते करायला पाहिजे. जे शिक्षकी व्यवसायात आहेत त्यांना मी सांगतोय काय ते कळतंय, जे नाहीत आहे त्यांनाही हे सांगतो की तुम्ही पालक आहात, तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की जी सारखी त्या जातीमध्ये आपल्याला अडकवून टाकलेलं आहे, त्या मानसिकतेतनं सुद्धा आता निदान बौद्धांनी बाहेर पडलं पाहिजे. बाकीच्या जातींचं मी काय बोलत नाही, कारण ते त्यांचे लाभार्थी आहेत. जे हिंदू धर्माचे लाभार्थी आहेत ते हिंदू धर्म सोडणार नाहीत, पण जे हिंदू धर्माचे लाभार्थी नाहीत असे किती लोक आहेत? 70-80% लोक हे लाभार्थी नाहीत, ते गंडवून त्यांना हिंदू केलेलं आहे. मी काय हिंदू आहे, पण माझा बाप म्हणायचा आपण हिंदू आहे. अज्ञानाचा भाग होता, ते काय हिंदू नव्हते. ट्रायबल लोक आहेत संबंध रिजनमध्ये, ते काय हिंदू आहेत का? नाहीत. म्हणजे अनुसूचित जातीचे लोक हिंदू नाहीत, अनुसूचित जमातीचे लोक हिंदू नाहीत, ओबीसीचे लोक हिंदू नाहीत. हिंदू कोण आहेत? क्षत्रिय आणि ब्राह्मण दोघेच हिंदू आहेत, बाकी तर सगळे आपल्याच बरोबर आहेत. त्या आपण समजून घेऊया, बुद्ध समजावून सांगूया. बुद्ध कोणाची प्रॉपर्टी नाही. आता मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा ह्याची थोडीशी जाणीव व्हायला लागलेली आहे की पुन्हा पेशवाई आलेली आहे आणि आपल्याला पुन्हा पाय दाबत बसावं लागतंय. मराठ्यांना जास्त लागतंय याचा मला आनंद आहे, कारण आम्ही पिढ्यानपिढ्या ते करतच होतो. आता तुमच्या वाट्याला आलं, बरं झालं. आता तो म्हणला ना फडणीस खाली बस की बसते, फडणीस म्हटला उठ की उठते. अरे म्हणजे तो नानासाहेब पेशव्याचा बाप आहे ना हा फडणीस. तो नानासाहेब पेशवे जे करत होता ना तेच सगळं हे करतोय ना की हा काय वेगळं करतोय? हा देवेंद्र असला तरी काय झालं, तो इंद्रच आहे. आणि जेव्हा जेव्हा इंद्र आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा आपली वाट लागलेली असते, तेव्हा इंद्राची वाट लावा असं सांगतो. 9:30 वाजून गेलेले आहेत. मी ठरवलं होतं तसं संपतो, कारण असं आहे की मी कितीही वेळ बोलू शकतो आणि त्याचा काय उपयोग होतो असं नाही. म्हणून मी यांना सारखं सांगत होतो, तर माझा बोलण्यावरचा सुद्धा विश्वास उडायला लागला आहे. नुसतं एकानं ऐकते आणि एकानं सोडून देते, यायला काही माणूस आहे का काय? ते आता मगाशी कवीनं सांगितलं की बंदुकीत गोळी घातलीत आणि पेनमध्ये शाई घातलीत. कवितेमध्ये ठीक आहे, इथे लय जणांच्या बांबूच्या त्या शाया बाबासाहेबांनी भरून झाल्यात, काय फरक पडत नाही. हे सगळे ते खिशात घालतात आणि तिकडं RSSच्या पंक्तीला जाऊन बसतात. तिथनं कुठनं काय मिळतंय ना तिथं पळतात, चित्त कुठं काय मिळतंय तिथं पळतायत. अरे स्वार्थ तर जनावरांना सुद्धा आहे. मग तो बाबासाहेबांना नव्हता का? फुलेंना नव्हता? फुले तर किती श्रीमंत होते, पण त्या माणसांनी त्याग केला म्हणून आज आपण उभे आहोत. आपण पुढच्या पिढ्यांसाठी थोडासा त्याग करूया. आपण महात्मा फुल्यांच्या नकाची सरसुद्धा आपल्या आयुष्याला येणार नाही, ते आपण करू शकत नाही. आपण बाबासाहेबांचे छावे म्हणजे त्यांच्या सावल्या, आपल्याला तेवढं जरी होतं आलं ना तरी मी तुम्हाला सांगतो आपल्या आयुष्याचं कल्याण झालं, सोनं झालं. मोद्यासारखं मोद्याचं सोनं तिथे गादीवर गेल्यावर झालं, आपले सुद्धा ही गादीच आहे. बाबासाहेबांनी दिलेली ज्ञानाची गादी ती सोडायची नाही. कठीण परिस्थिती आली डरायचं नाही, घाबरायचं नाही. आणि तो आता काय करील, तो आता काय करील, काय पोलीस करील हो,
एवढ्या पोलिसांना भीता मी पॅन्थर लय वेळा मार खाल्लाय पोलिसांचा. मी आहे ना तुमच्यासमोर अजून उभा. पोलिसांनी किती वेळा मारला असेल त्याला काही हिशोब आहे का? लय वेळा मार खाल्लाय पोलिसांचा. मग पोलिसांचा मार खाल्ला म्हणून काय मिळलं काय? नाही ना. केसेस किती चाललेल्या असतात केसेस सारख्या, काहीतरी चाललेलंच असते. होईल चालेल ना, काय करायचं? कारण सरकार तुमच्या विरोधातलं आहे, शत्रुपक्षाचं सरकार आहे. ते तुम्हाला काय प्रेमानं वागवणार? ते तुम्हाला शत्रूसारखंच वागवणार. बोलताना साखरेत तोंडात साखर ठेवणार आणि सारं विष मेंदूत ठेवणार. सापाला दूध पाजल्यासारखं झाले मित्र हो. साप दूध पीत नाही ते म्हण आहे, परंतु सापाला दूध पाजल्यासारखी आपली अवस्था झाली आहे. आपण जरा काट्या हातात घेऊया. जय भीम.